कथा सांगतात. शुकाचार्य म्हणतात, राजन, या पृथ्वी तलावर पूर्वी एकटा परमात्मा होता, कोणी सुद्धा नव्हतं, एकटा परमात्मा होता. देवाच्या मनामध्ये संकल्प आला की मी एकातून अनेक व्हावं. त्या देवाच्या नाभीतून एक कमळ निर्माण झालं, कमळावर ब्रह्मदेव निर्माण झाले. तेव्हा भगवंतांनी ब्रह्मदेवाला आज्ञा दिली की तुम्ही या सृष्टीचं सृजन करा. सृजन म्हणजे नवीन निर्मिती करा, जीवांची उत्पत्ती करा, जीव निर्माण करा पृथ्वी तलावर. तेव्हा भगवंताची आज्ञा घेऊन ब्रह्मदेवाने सृष्टीच्या कार्याला आरंभ केला. ब्रह्मदेवाने सर्वप्रथम काळ, कर्म आणि स्वभाव असा 3 गोष्टींचा विचार केला. ब्रह्मदेवाने आधी काळाचं माप तयार केलं, कारण ही सृष्टी चेतनामय आहे, त्यामुळे या ठिकाणी काळ आवश्यक आहे, समय आवश्यक आहे. जर ही सृष्टी जड असती, याच्यामध्ये जीव नसता, तर मग काळाची आवश्यकता नसती. पण इथं चेतना आहे म्हणून समयाचा बोध आवश्यक आहे. आधी काळाचं माप तयार केलं ब्रह्मदेवाने. कशा प्रकारे केलं तर सर्वात सूक्ष्म काल म्हणजे परमाणु. 2 परमाणु मिळून एक अणु तयार होतो, 3 अणूंचा मिळून एक त्रसरेणू तयार होतो. त्रसरेणू म्हणजे काय तर जेव्हा सकाळी सकाळी कोवळं ऊन पडतं तेव्हा आपल्या घराच्या खिडकीतून किंवा पत्राच्या एखाद्या सांदीतून एखादं सूर्याचं किरण आपल्या घरामध्ये येतं आणि ते चमकायला लागतं. त्याच्यामध्ये छोटे छोटे धुळीचे कण उडत असतात, ते चमकतात, त्याला त्रसरेणू म्हणायचं. त्या धुळीच्या कणाला ओलांडण्यासाठी सूर्याला जेवढा वेळ लागतो त्याला त्रुटी म्हणायचं. अशा 100 त्रुटी मिळून एक वेद होतो. 3 वेदाचा मिळून एक लव होतो. लव म्हणजे सेकंदाचा 1000वा हिस्सा. असे 1000 लव मिळून 1 सेकंद होतो. 60 सेकंदाचा 1 मिनिट होतो. 60 मिनिटाचा 1 तास होतो. 24 तासाचा 1 दिवस रात्र होते. तर 15 दिवसाचा 1 पक्ष होतो आणि 2 पक्ष मिळून 1 महिना होतो. असे 2 पक्ष आहेत, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. 2 पक्ष मिळून 1 महिना होतो. 6 महिन्यांचं 1 आयन होतं आणि 2 आयन मिळून 1 वर्ष होतं. असे 2 आयन आहेत, उत्तरायण आणि दक्षिणायन. तर असे 2 आयन मिळून 1 वर्ष होतं. 60 वर्ष झाल्यानंतर 1 संवत्सर पूर्ण होतं. संवत्सर म्हणजे काय, संवत्सर 60 आहेत आणि 60 संवत्सर म्हणजे जेव्हा नारदाला माया जडली होती आणि मायेमध्ये फसून नारदाची नारदी झाली होती, स्त्रीमध्ये रूपांतर झालं होतं नारदांचं, तेव्हा त्या नारदीला 60 मुलं झाले होते. तेच 60 संवत्सर आहेत. हे 60 संवत्सर जेव्हा 1000 वेळा होतात तेव्हा 1 युग होतं. 1 युग 4 वेळा होतं तेव्हा 4 युगाची मिळून 1 चौकडी होते. अशा 100 लाख चौकड्या झाल्यानंतर ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो आणि ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र बदलतात आणि ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 मन्वंतर बदलतात. आणि प्रत्येक मन्वंतरामध्ये ब्रह्मदेव एका मनुची निर्मिती करत असतो. तर असे 14 मन्वंतर आहेत. सध्या 7वं मन्वंतर सुरू आहे, 7वा मनु सुरू आहे. इथून पुढेही अजून 7 मनु शिल्लक आहेत. आणि ब्रह्मदेवाने सर्वात पहिला मनु निर्माण केला, त्याचं नाव आहे स्वयंभू मनु. आणि एक स्त्री निर्माण केली, तिचं नाव शतरूपा. मनु महाराज आणि शतरूपा राणी यांचा विवाह झाला. तेव्हा त्या काळामध्ये पृथ्वी आकाश तलामध्ये नव्हती. मनु महाराज आणि शतरूपा राणी यांना राहायला जागाच नव्हती, कारण पृथ्वी त्यावेळी आकाशमंडलामध्ये नव्हती. त्या काळात एक असुर होता हिरण्याक्ष नावाचा. त्याने पृथ्वीला रसातळाला घेऊन गेलेला होता. समुद्रामध्ये रसातळाला पृथ्वीला घेऊन लपून बसला होता. मनु महाराजांनी विनंती केली ब्रह्मदेवाला की पिताजी, आम्ही राहणार कुठे? तुम्ही आम्हाला निर्माण केले तर आम्हाला राहण्यासाठी जागाही निर्माण करून द्या. पृथ्वी तर या ठिकाणी आकाशामध्ये नाही, आम्ही राहायचं कुठे? तेव्हा ब्रह्मदेव विचारात पडले, माझ्यात एवढं सामर्थ्य नाही मी हिरण्याक्षाशी युद्ध करेन. म्हणून ब्रह्मदेवाने भगवंताला प्रार्थना केली. आणि ब्रह्मदेवाची प्रार्थना सुरू असतानाच तेव्हाच त्या ब्रह्मदेवाच्या नाकातून एक छोटंसं पिल्लू बाहेर आलं आणि ते हळूहळू मोठं होत त्याने पर्वताप्रमाणे विशाल आकार प्राप्त केला आणि तो भगवंताने वराह अवतार धारण केला. बोले वराह भगवान की जय. भगवंताने वराह अवतार धारण करून हिरण्याक्षासोबत युद्ध केलं, त्याचा वध केला, त्याचा उद्धार केला आणि पृथ्वीला बाहेर काढलं. समुद्रातून बाहेर पृथ्वी घेऊन आले आणि आकाशमंडलामध्ये पृथ्वीची स्थापना केली.
तेव्हा राजा परीक्षितीने विचारलं, गुरुदेव हा हिरण्याक्ष कोण होता, याच्याविषयी मला सांगा. शुकाने सांगितलं, हा हिरण्याक्ष ऋषी कश्यपांचा मुलगा होता. परीक्षिती राजाला नवल वाटलं की ऋषी कश्यपांचा मुलगा आणि एक असुर कसा काय, कारण ऋषी कश्यप एवढे विद्वान आहेत, देवाचे एवढे मोठे भक्त आहेत, आणि अशा विद्वान एका भक्ताच्या पोटी असा असुर जन्माला कसं काय आला. तर शास्त्रामध्ये काही कर्म करण्यासाठी विशिष्ट असा समय सांगितलेला आहे. कुठल्याही वेळेला कुठलेही कर्म करायला शास्त्राने मनाई केलेली आहे. कश्यपांच्या अनेक बायकांचा इतिहास प्रसिद्ध आहे. कश्यपांना अनेक बायका होत्या. ऋषी कश्यप फार महान ऋषी होते. एवढे महान ऋषी आहेत की आम्हाला जर आपलं स्वतःचं गोत्र माहीत नसेल तर आपण ऋषी कश्यपांचं नाव घ्यायचं. कारण आपण अभिषेक करत असताना, कुठलाही यज्ञ करत असताना आपल्याला ब्राह्मण आपलं गोत्र विचारतात. गोत्र सांगितलंच पाहिजे. मग आपल्याला जर आपलं गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं तरी भाग्य. इतके महान ऋषी आहेत कश्यप. पण त्या कश्यपांच्या पोटी अशी संतती जन्माला का आली, त्याचं कारण त्यांना अनेक बायका होत्या. तर त्यांचा इतिहास सर्वांना ठाऊक असेल. त्यांच्या बायकांच्या सर्वांची कहाणी काही मी सांगणार नाही, पण त्यांच्या पत्नीची एक जोडी आहे, कद्रू आणि विनिता नावाची. कद्रूपासून सगळे नाग जन्माला आले, साप जन्माला आले, आणि विनितापासून गरुड आणि अरुण नावाचे 2 पुत्र जन्माला आले. जो गरुड आहे तो भगवंताचं वाहन आहे, भगवान विष्णूचं, आणि जो अरुण नावाचा मुलगा होता तो सूर्याच्या रथाचा सारथी बनला. तसंच कश्यपांच्या पत्नीची अजून एक जोडी आहे, दिती आणि आदिती नावाची. कश्यपांच्या 2 पत्नी होत्या, दिती आदिती. या दितीपासून राक्षस जन्माला आले आणि आदितीपासून देवता जन्माला आले. मग या दितीच्या पोटी राक्षसी संती जन्माला का आली, राक्षसी संतान जन्माला आली, त्याचं एक कारण शास्त्राने विशेष सांगितलं की संध्याकाळच्या वेळी, संध्या समयाच्या वेळी शास्त्रानं काही कर्म करायला मनाई केली आहे. कुठलेही कर्म कुठल्याही वेळेला करू नयेत, त्याला एक विशिष्ट समय असतो. कुठलंही काम कुठल्या वेळेला करावं हे माणसाला अक्कल देवाने स्वतंत्र दिलेली आहे, बुद्धिमत्ता दिलेली आहे. पण माणूस कधी कधी चुकीचं वागतो. काही काही माणसांना समजत सुद्धा नाही कधी काय करावं. तुम्हाला एक उदाहरण सांगते, म्हणजे लक्षात येईल. एक जावई बापू होता, तो पहिल्यांदा सासरवाडीला निघाला. सासरवाडीला निघाल्यानंतर त्याच्या आईनं सांगितलं, बाळा तू पहिल्यांदा सासरवाडीला चाललास तर रिकाम्या हातानं जाऊ नये, काहीतरी हातामध्ये घेऊन जा भेटवस्तू. तो म्हणा, आई पण मी काय नेऊ. आईनं सांगितलं 1 किलो पेढे घेऊन जा म्हणून सांगितलं. जावयानंही सांगितलं, ठीक आहे आई मी पेढे घेऊन जातो. पण विसर भोळा जावई होता, थोड्या वेळामध्ये विसरून गेला आणि बिना पेढे घेता तसाच सासरवाडीला गेला. 2 दिवस राहिला, वापस घरी आला. आईनं विचारलं, बाळा पेढे घेऊन गेला होतास का. तो म्हणाला, आई मी विसरलोच, मला ध्यानातच राहिलं नाही. आई म्हणाली, बाळा अशा वेळी रिकाम्या हातानं जायचं नसतं, काहीतरी हातात घेऊन जायचं. तो म्हणाला, आई मी पुढच्या वेळी ध्यानात ठेवेल नक्की. मग काही दिवस गेल्यानंतर त्याला निरोप आला, त्याचा सासरा मरण पावला होता. मग हा जावई निघाला सासरवाडीला. याला ध्यानात आलं की मागच्या वेळेस आईनं पेढे न्यायला सांगितले पण मी विसरलो होतो. मग मागच्या वेळेसचे 1 किलो, आताचे 1 किलो, असे 2 किलो पेढे घेतले त्याने आणि गेला सासरवाडीला. आता तिथं सासरा मेलाय, सासऱ्याचं प्रेत पडलंय, सगळे प्रेतावर पडून रडत आहेत, सगळे लोक दुःखी आहेत, उदास. आणि हे गेलं तिथं पेढ्याचा बॉक्स बाहेर काढला आणि घ्या पेढे म्हणून सगळ्यांना वाटायला लागलं. सर्वांना खूप राग आला, पण जावई आहे म्हणणार काय. काही जणांना वाटलं सासरा मेला म्हणून एवढा ह्याला धक्का बसलाय की हे पागल झाला जावई, असं वाटलं काही जणांना. मग जेव्हा त्याच्या आईला समजलं, आई म्हणाली, अरे मूर्खा तुला लाज वाटते का, तुझा सासरा मरण पावला आणि तू पेढे वाटत होता. तो म्हणाला, आई तूच सांगितली होतीस मागच्या वेळेस की सासरवाडीला जाताना रिकामी हातानं जायचं नाही. आईनं सांगितलं, अरे बाळा अशा वेळी पेढे घेऊन जायचे नसतात. तो म्हणाला, मग अशा वेळी कसं जायचं. आईनं सांगितलं, अशा वेळी बोंबलत जायचं असतं. तो म्हणाला, ठीक आहे पुढच्या वेळेस मी लक्षात ठेवतो म्हणाला. आणि काही दिवसानंतर त्याच्या मेहुण्याचं लग्न जमलं. आता हा लाडाचा एकुलता एक जावई होता, याला भर आहेर होता. मग याला आमंत्रण होतं, हा गेला.
गेला मंडपामध्ये, लग्न मंडपामध्ये, जसा नवरदेव पाहिला जे बोंबलत गेला आणि नवरदेवाच्या गळ्याला पडून रडायला लागला. लोक म्हणायला लागले नक्की हा पागल आहे, कारण प्रत्येक वेळी येतो तेव्हा काहीतरी गडबड केल्याशिवाय राहत नाही. तर काही असे माणसं असतात, समय जाना भलते नाना भलते ठाई, कुठं कसं वागावं, कुठं कुठलं कर्म करावं हे माणसांना समजत नाही. म्हणून शास्त्राचं ऐकावं. शास्त्रानं प्रत्येक गोष्ट बारकाईने आपल्याला सांगितली आहे की जीवन जगत असताना कसं वागावं, कसं जगावं. तर संध्याकाळचा वेळ म्हणजे हा भगवंताच्या उपासनेचा वेळ असतो. आणि आपल्या सनातन संस्कृतीमध्ये संध्याकाळच्या वेळी सूर्याची उपासना करतात, उगवत्या सूर्याचीही उपासना करतात आणि मावळत्या सूर्याचीही उपासना करतात. संध्यावंदनच्या वेळी गायत्री मंत्राचा जप करत असतात. आणि त्यावेळी काही कर्मशास्त्राने मनाई केली आहे की हे कर्म तुम्ही संध्याकाळी करू नका. मग ते कुठले कुठले कर्म आहेत? तर संध्याकाळच्या वेळी महिलांनी घर झाडायचं नाही, कधीच नाही. महिला मंडळ संध्याकाळच्या वेळी कधी घर झाडायचं नाही, कारण त्यावेळी महादेव घरोघर फिरत असतात. महादेव स्मशानात राहतात आणि संध्याकाळच्या वेळी महादेव स्मशानातून गावामध्ये येतात, घरोघर फिरतात. त्यामुळं जर आपण झाडून काढलं आणि महादेव आपल्या दारात आले आणि आपण जर झाडलेला कचरा बाहेर फेकला, थेट महादेवाच्या अंगावर जाऊ शकतो. मग महादेवांना क्रोध येऊ शकतो. संध्याकाळी घर झाडायचं नाही. संध्याकाळच्या वेळी भांडे धुवायचे नाहीत, भांडे घासायचे नाहीत, कारण त्या भांड्याचा घासण्याचा आवाज जर महादेवांच्या कानावर पडला तर ते रुष्ट होतील, नाराज होतील. संध्याकाळच्या वेळी माणसाने चोरी करू नये. पण मी असंही म्हणत नाही की चोरी दुपारी करा म्हणून, चोरी कधीच करू नये. पण शास्त्र असं सांगतं संध्याकाळच्या वेळी चोरी करू नये. संध्याकाळच्या वेळी जेवण करू नये माणसाने. एकतर दिवस असताना जेवण करा, नाहीतर पूर्ण अंधार पडू द्या मग जेवण करा. संध्याकाळच्या वेळी जेवण कधीही करायचं नाही. संध्याकाळी जेवण करणं म्हणजे पाप भक्षण करणं आहे, शास्त्र असं सांगतं. संध्याकाळच्या वेळी झोपू नये. संध्याकाळच्या वेळी कोणत्या पापी माणसाचं नाव तोंडात घ्यायचं नाही. संध्याकाळच्या वेळी कोणाची निंदा करायची नाही. संध्याकाळी कोणाला विश्वासघात करायचा नाही, कोणाला दगा द्यायचा नाही. संध्याकाळच्या वेळी माणसानं खोटं बोलू नये. तसंच संध्याकाळच्या वेळी नवरा बायकोने संसारातील कर्म करू नये. संध्याकाळच्या टाईमला असे शास्त्राने अनेक असे कर्म सांगितलेले आहेत, ते करायला मनाई केली आहे. तर मग ऋषी कश्यप संध्यावंदन करत होते. संध्यावंदन सुरू असताना त्यांची दिती नावाची पत्नी त्या ठिकाणी आली आणि त्यांना विनंती करायला लागली, स्वामी मला तुमच्यासोबत संग करण्याची इच्छा आहे. ऋषी कश्यपाने खूप समजावून सांगितलं की थोडा वेळ थांब, संध्याकाळचा टाईम आहे, मी संध्यावंदन करतोय, गायत्री मंत्राचं जप करतोय, अशा वेळी हे कर्म करणं चुकीचं आहे. तुझी इच्छा पूर्ण करेन पण अंधार पडू दे. पण तिनं ऐकलंच नाही, फार हट्टाला पेटली. आणि म्हणतात ना जीवनामध्ये स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट हे 3 हट्ट पुरवावेच लागतात. तेव्हा ती दिती ऐकायलाच तयार नाही. आणि स्त्रीचा हट्ट पुरवणं हे प्रत्येक नवऱ्याचं कर्तव्य असतं. शेवटी मजबुरीमध्ये ऋषी कश्यप यांना तिची इच्छा पूर्ण करावी लागली. पण त्यांचं मन एवढं दुःखी झालं, उदास. त्यांनी सांगितलं, दिती तुझ्यामुळे माझ्या हातून देखील यावेळी हे दुष्कर्म घडलं, त्याचं फळ आपल्या दोघांनाही आता भोगावं लागेल. यामुळे असा परिणाम होईल की तुला जी आता संतती होईल ना ती राक्षस म्हणून जन्माला येईल. यासाठी संध्याकाळच्या वेळी जर नवरा बायकोने चुकीचं कर्म केलं तर जी संतती होती ती राक्षस जन्माला येत असते. म्हणून दितीच्या पोटी 2 असुर जन्माला आले, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. आणि हे 2 असुर पूर्वजन्मामध्ये कोण होते याचाही इतिहास सांगतात शुकाचार्य. पूर्वजन्मामध्ये हे वैकुंठामध्ये भगवंताच्या दारातील द्वारपाल होते, जय आणि विजय. त्यांनी एकदा सनकादिकांना दारामध्येच अडवलं, मध्ये जाऊच दिलं नाही वैकुंठात. तेव्हा सनकादिकांनी शाप दिला की तुम्हाला भयंकर अशा राक्षसोनीमध्ये 3 वेळा जन्माला यावं लागेल. तेव्हा त्यांनी सनकादिकांची क्षमा मागितली आणि उशाप मागितला. तेव्हा सनकादिकांनी सांगितलं की 3ही जन्मामध्ये तुमचा उद्धार देवाच्या हातून होईल. म्हणून ह्याच जोडीने पहिला जन्म घेतला हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप म्हणून. हिरण्याक्षाचा वध भगवंताने वराह अवतार घेऊन केलाय. हिरण्यकश्यपसाठी नरसिंह अवतार घेतला. पुन्हा हीच जोडी
नंतर परत त्रेतायुगामध्ये जन्माला आली रावण आणि कुंभकर्ण म्हणून. तेव्हा भगवंतांनी राम अवतार घेऊन त्यांचा उद्धार केला. हीच जोडी पुन्हा द्वापर युगामध्ये परत जन्माला आली शिशुपाल आणि दंतवक्र म्हणून. तेव्हा कृष्ण अवतारामध्ये देवाने त्यांचा उद्धार केलेला आहे. अशा प्रकारे शुकाचार्य चरित्र सांगत आहेत. एकदा आपण भजन घेऊ, त्यानंतर कथा भाग.